नमस्कार मंडळी. इथे मी पुन्हा काठपदर साडीचा ब्लाऊज कसा करतात ते दाखवणार आहे. इथे एकाच साईडला काठ आहे, हे बघा. आणि तो काठ असा आहे की त्याला तो दिसत पण नाही आहे, कारण पूर्ण ब्लाऊज पीस त्याच रंगाचा आहे बघा, गोल्डन कलर. आणि याला पिवळी अशी साडी आहे, हळदीचा ब्लाऊज आहे हा. आणि इथे बघा जी फुलं आहेत ती अशी वरच्या साईडने अशी आहेत उमललेली. मग जर नेहमीप्रमाणे कटिंग केलं, म्हणजे असं जर अस्तर ठेवलं आणि कटिंग केलं, तर हे जे कमळं आहेत ती उलट दिसणार. त्यामुळे या फुलांचा विचार करून मी इथे असं अस्तर ॲडजस्ट करून घेतलं. जशी बॅक साईड ॲडजस्ट केली तशीच फ्रंट साईड देखील ॲडजस्ट करून घ्यायची आहे, जेणेकरून फुलं उलट दिसणार नाही. ही फुलं उलट आहेत काय सरळ आहेत ते लक्षात येत नाही, परंतु काही जणांच्या लक्षात येतं. ब्लाऊज घातल्यानंतर लक्षात येतं फुलं एका साईडला सरळ आणि दुसऱ्या साईडला उलट आहेत ते. इथे मी कटोरी ॲडजस्ट करून घेतली. कटोरीला कुठेही कशीही फुलं आलीत उलट सरळ तरी चालतात. त्यानंतर इथे जो स्लीव्ज आहे तो मी ठेवलेले आहेत इथे, आणि स्लीव्जचा जे बाजूचं कटिंग आहे ते इथे ठेवलेलं आहे बघा. आणि दुसरा पर्याय याला असा आहे की हे कटिंग इथे असं ठेवून एका साईडने व्यवस्थित आपल्याला हा स्लीव कट करता येईल. परंतु हा बघा अशा प्रकारे कट करू शकतो, म्हणजे एकाच साईडला फक्त आपल्याला पॅच काढायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जी योकपट्टी आहे ती इथे कमी पडणार, म्हणून हा जो राहिलेला जो भाग आहे तो ह्या भागात आपण ॲडजस्ट करून शिवू शकतो. म्हणजे याला मेन फॅब्रिकला आपल्याला योकपट्टीला जोड द्यावा लागणार. अशा प्रकारे 2 प्रकारे आपण याचं कटिंग करू शकतो. तुम्हाला जर ही कटिंग करण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की कळवा. अशा प्रकारचे जे ब्लाऊज असतात पूर्ण भरलेले गोल्डन कलरचे, हे जे असतात ते कुठच्याही साडीवर घालता येतात. त्यामुळे याला मी पूर्ण प्लेन अशी गोल्डन कलरचीच पायपिंग करणार आहे आणि सिंपल गळा करणार आहे, कारण कुठचीही डिझाईन याला व्यवस्थित दिसणार नाही, किंवा पॅचवर्क वगैरे केलं तरी नीट दिसणार नाही, कारण पूर्ण भरलेला आणि असा गोल्डन कलरचा हा ब्लाऊज आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.